राजकारणाचा विषय निघाल्यावर असं नेहमी म्हटलं जातं की राजकारण्यांशी नातं असावं, मात्र महाराज राजकारणी नसावा असं म्हणतात. जेव्हा अनेक राजकारणी भगवानगडावर येतात तेव्हा अनेक चर्चांना देखील उधाण येतं. या चर्चांबद्दल आणि याबद्दल काय खूप सांगाल? चांगला प्रश्न आहे तुमचा. महाराज राजकारणी आहे म्हणून आजची प्रॉपर्टी शिल्लक आहे. कारण की माझ्या अगोदरचे महाराज राजकारणी नव्हते म्हणून Property राहिली नाही. औरंगाबादची जागा गेली माझी. बर मी राजकारणी म्हणून शिकले. राजकारण करू नये, राजकारणाची जाण प्रत्येक व्यक्तीला असायला पाहिजे. कारण की ज्या ज्या धर्माला, ज्या ज्या लोकांना राजकारणाची जाण आली ते आज विश्वव्यापक होताना दिसत आहेत. मग ते ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, ज्यांना अर्थाचं महत्त्व आहे. आज एखादी जागा घ्यायची असेल ते मेळावा तयार होतात, शुक्रवारी नमाजसाठी लोक येतात, वर्गणी देतात आणि एक नवीन मस्जिद तयार होते, चर्च तयार होतात. मग कुठेतरी जाण निर्माण झाली पाहिजे, तुमचे स्थान तयार झाले पाहिजेत. तिथे तुम्हाला अध्ययन अध्यापन सगळं करता येईल. मग राजकारणाचं आणि अर्थशास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे. मग तुम्हाला साधा भोळा महाराज पाहिजे की जो तू लुटला गेला पाहिजे अशी अपेक्षा आहे का? बरं, तर राजकारणी ना आपली खुर्ची कधी मी सोडत कधी नाही. निवडणुकीला उभा राहणार नाही किंवा मी राजकारणात माझी अपेक्षा नाही. कारण की मी भगवान बाबाच्या गादीपेक्षा कोणतीही गादी मोठी मानत नाही. बरं. मी आज मालक आहे, मी पक्ष कार्यकर्ता नाही होणार. क्या बात है.